फक्त मॉनिटरच्या पुढे नका बसू, इथपर्यंत जवळ या, सर का पुढे या, तिकडून असते या, फक्त मॉनिटरच्या पुढे नाही बसायचं, तेवढी जागा मोकळी ठेवा. बास बास कमी करा, ट्रेबल वाढवा, मिड आणि गेन द्या, गायनाच्या वेळेला इको असू द्या, फक्त मॉनिटरच्या पुढे नका बसू, मोकळं करा जरा, बास एकदम मायनस करा. तानपुरा टाकलं राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण. रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी वहा विठ्ठल बरवा वहा माधव बरवा. रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी वहा विठ्ठल बरवा वहा माधव बरवा. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी वहा विठ्ठल बरवा वहा माधव बरवा. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी वहा विठ्ठल बरवा वहा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर स्वाहा विठ्ठल अमा हरीच्या दासा गाई भय नाही त्रैलोकी 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 भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट
आम्हा हरिचा दासा आम्हा हरिचा दासा आम्हा हरिचा दासा काही आम्हा हरिचा
श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की जय विठाला 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 आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडी संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी देव उभा मागे पुढे उगवी कोडी संकट तुका म्हणे असो सुखी गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडी संकट पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण तुमच्या सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमच्या देवा यावरी न करावा मेरा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमच्या देवा यावरी न करावा या गावाचं जागृत दैवत श्री सावरी देवाच्या चैतन्यमय अस्तित्वाला वंदन करतो. भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोते सज्जनांच्या चरणी नतमस्तक होतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराज त्यांचा स्वतःचा अनुभव सांगतात. त्यांनी स्वतः घेतलेला निर्णय सांगतात. त्यांना तो अनुभव का आला याचा विस्तार त्यात आहे. तसा अनुभव येण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगणंही ह्याचा अभंगात आहे. विठ्ठला आपल्या गावाच्या आणि परिसराच्या परमभाग्याने आपल्याला प्राप्त झालेलं हे दैवत अर्थात सावरी देवाचा हा उत्सव आहे. एक लक्षात घ्या, अडचणीत आणणारे खूप भेटतील पण अडचणीत तुम्हाला सावरणारे फार कमी आहेत. सावरी शब्दाचा विस्तार अध्यात्म त्याकडे कसं बघेल या अंगाने आपण पाहिलं पाहिजे. सावरलं पाहिजे असं वाटणारे खूप आहेत, सावरण्यासाठी प्रयत्न करणारे खूप आहेत, पण सावरू शकणारे थोडे आहेत. विठ्ठला किती जण झाले? 3. अडचणीत आणणाऱ्यांचा विचार करून आपली अडचण का वाढवा, आपण सावरणाऱ्यांच्याच विचारात राहू. 3 जण आहेत.
पहिला सावरायला निघालेला, सावरलं पाहिजे असं वाटणारा. दुसरा सावरण्यासाठी प्रयत्न करणारा. आणि तिसरा खरोखर सावरू शकणारा. रस्त्यात खड्डा होता, कोणाच्या गाड्या जाऊ नयेत म्हणून खोदलेला नव्हता, तसाच होता तो. पण जाताना दिसायचा नाही कोणाला. त्याच्यामध्ये योगायोगाने एक जण धडपडला. धडपडणे म्हणजे माहिती आहे ना, मराठी येते. धडपडणे म्हणजे धड पडणे. विठ्ठला विठ्ठला शब्द तर फार चांगला वापरतो आपण. कोणता? धडपड. धडपड म्हणजे काय? धड पडेपर्यंत जी केली जाते तिला म्हणतात धडपड. तो धडपडला, कोसळला. परत तिथं चिखल होता, त्याला वर येता येईना, त्या खड्ड्यातून बाहेर यायला पायऱ्या नाहीत. तो आवाज देऊ लागला, कोणीतरी या रे बाहेर काढा, कोणीतरी या रे बाहेर काढा. त्याला तसं पडलेलं पाहिल्यावर 10 पैकी 5 जण तिथून जाणारे नक्कीच म्हणाले, काय अरे अरे बिचारा हा पडलाय, कुणीतरी काढायला पाहिजे. जे 5 तसे गेले त्यांच्यापेक्षा हा बरा. कारण जे 5 गेले ते तसे रिकामे नाही गेले, त्यांनी लय शुभेच्छा दिल्या जाता जाता. काय काय शुभेच्छा आहेत मी कशाला सांगू, आपण दररोज घेतो लोकांकडून. अहो चालताना शर्टावर जर चिखल उडला आणि तो जर 5 जणांना दिसला तर 5 माणसं 5 प्रकारचं बोलतात. एक काय म्हणतो, अरे 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 त्याच्या अंगावर चिखल उडाला. तो दुसरा म्हणतो उडणारच, काल मला शिव्या दिल त्या विठ्ठला. तिसरा म्हणतो याचं असंच व्हायला पाहिजे. चौथा म्हणतो फक्त शर्टावरच उडला, याला चिखलात माखवायला पाहिजे. अनेकांच्या अनेक तऱ्हा असतात हो, अनेक तऱ्हा असतो. ते लोक म्हणू लागले याला बाहेर काढायला पाहिजे, याला बाहेर काढायला पाहिजे. हा आपला पहिला वर्ग. सावरलं पाहिजे असं वाटणारा, तो करायला काही येत नाही पण त्याच्या मनात विचारता आला किमान कोणता, याला बाहेर काढायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा आला ना, तो म्हणतो क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. रामदास स्वामी म्हणतात ना, जर क्रियाच नसेल त्याच्या मागे तर नुसत्या बोलण्याला काही अर्थ नाही, काही अर्थ नाही. गावात सप्ताह होतो, ती कमिटी बिचारी सगळ्या गावाला विनवणी करते, विनंती करते आपण सेवेत सहभागी व्हा. मग हा बोलायला लागतो, मग सप्त्याला नाही द्यायचे तर द्यायचे कशाला. लोकांना वाटतं काल्याचीच पंगत घेतो का काय. मग ते म्हणतात शेट लिहायचा का आकडा, पुढच्या वर्षी नक्की विठ्ठला. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. तो म्हणाला मी उतरतो त्याला मदत करायला, तुम्ही व्हा बाजूला, आता खांब माझ्या ताब्यात विठ्ठला. भाग्याने लाभतो एखाद्याला खांब. मग पाहुण्यांचा आदरही केला पाहिजे, आदरातिथ्य आहे ते. मग आणि असलंच पाहिजे हो तसं. मला आवडलं तुमचं ते, पटकन बाजूला झाले तुम्हाला बघून. विवेकानंद अमेरिकेत गेले होते. हे अमेरिकेतलंच का सांगावं लागतं, भारतातले ऐकतात कुठं तशी, त्यांना ब्रेकच लागत नाही कोणता. ज्यांच्या घरी उतरले होते त्यांनी चहा प्यायला घेतला, स्वामीजींनी चहा प्यायला घेतला. त्यांनी चहा प्यायला घेतला तर ते कपात प्यायला लागले. स्वामी म्हणाले मला बशी पाहिजे. त्यांनी तो बशी सकट कप घेतला. सध्या बशी सोडून गेलीये कपाला, कप ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्याला कानाला धरून कुठेही घेऊन जातात लोक. तो नका ना आता असं करू, बसा. दृष्टांत तेवढ्यासाठी चालू झालाय आमचा. स्वामीजी चहा पितात बशीत टाकून. त्या प्राध्यापकाने विचारलं का हो तुम्ही गावंढळात भारतीय. ते म्हणाले का.
चहा कपात प्यायचा असतो. तुम्ही बशी कप 2 भांडी कशाला घाण करता? स्वामीजी म्हणाले थांबा ना जरा, काही उत्तराला सुद्धा वेळ यावी लागते. तेवढ्यात अचानक एक पाहुणा आला. स्वामीजी सहजगत्या त्याला म्हणाले वेलकम सर. आणि बशीत ओतलेला आपण पीत होते ना, उरलेला कपातला स्वामीजींनी त्याला दिला, जो प्राध्यापकाला देता आला नाही. ते म्हणाले अख्ख्या जगात कपात चहा पिला जात असेल, पण भारतातली माणसं बशीत का ओततात? तो पिताना कोणी आला तर द्यायला शिल्लक पाहिजे. विठ्ठला हे पूर्वी होतं. आता पाहुणा दिसल्यावर कपालाही तोंड लावून बघतील. विठ्ठल धावले 2-4 जण, चला म्हणे यांना काढायला जाऊ. त्यांनी हाताला धरलं आणि त्याला बाहेर काढायला घेतलं. तो बाहेर आला नाही, हे आत पडले. कारण जो आत पडलेला होता तो चांगला 125 किलोचा होता. आणि बाहेर काढायला 60-70 जमलं नाही, हेही खड्ड्यात. शेवटी बऱ्याच वेळानंतर पडलेला 125 वाला होता ना, एक 150 वाला तिथून आला. तो म्हणाला काय समस्या काय? अरे या खड्ड्यात पडलेला बाहेर काढायचं कोणी? तर तो व्हा बाजूला. तो म्हणाला आता फक्त ते 125लाच नाही बाहेर काढायचं, हे 2 70 वाले पडलेत हे पण बाहेर काढायचे. तर अजून पडू दे ना, तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही. त्या टोलेजंग माणसाने, धिप्पाड माणसाने आपला हात पुढं केला. ते 125 तर काढलं बाहेर, हे 70चे सुटे पैसेही बाहेर काढले. दृष्टांत संपला. अडचणीत आलेल्याला सावरलं पाहिजे असं वाटणारा वेगळा, सावरण्यासाठी निघालेला वेगळा आणि सावरू शकलेला वेगळा. विठ्ठला सावरलं पाहिजे असं वाटणारा हा सामान्य माणूस. सामान्य माणसाला तो कोणाच्याही मैतावर गेला तरी त्याच्या डोळ्यात पाणी येतं. बरोबर आहे ना? बरं, ते कोणाला पाहून येतं पाणी? मैतावर गेल्यानंतर आपल्या डोळ्यात पाणी कोणाला बघून येतं? बोला. ते जे त्या मैताभोवती रडत असतात ना, त्यांचं रडू पाहिल्यावर आपल्या डोळ्यात खरं पाणी येतं. त्यांना रडताना पाहिल्यावर आपल्याला खरं रडू येतं. त्यांचं हे 4-4 तास काय कोणी खरं रडू शकतो काय? विठ्ठला पण जाऊ द्या, त्या रडतात म्हणून बरं तरी आहे. नाही तर राजस्थान सारखे त्याचे पण पैशाची माणसं आणावी लागली असती. तिकडे मिळतात, कारण ते सगळे इकडे काननाक टोचायला इकडे आले, म्हातारी तिकडेच राहिले. मग ते गेल्यावर कोणतरी रडलं पाहिजे. राजस्थानमध्ये हा व्यवसाय आहे. कोणाला जर उत्तम स्किल असेल मी ॲड्रेस देतो. विठ्ठला आणि खरंच कला आहे महाराज, ते कोणाचे काम नाही. गावात शिरेपर्यंत 12 गावच्या गप्पा असतात आणि एकदम त्या मैताजवळ गेल्यानंतर इतका बदल होऊच कसा शकतो? मिरॅकल, जादू आहे, चमत्कार आहे, अद्भुत आहे ना. ते रडत राहतात, आपल्याला रडू येतं. मला म्हणायचं इतकंच आहे, ही सामान्य भावना आहे, सामान्य भावना आहे. लग्न लागल्यावर ती मुलगी जेव्हा सासरी निघते तेव्हा तिथलं वातावरण इतकं भावूक राहतं की सहजगत्या त्या मुलीचा आपला काही संबंध नाही, तिचं आपलं कोणतंच नातं नाही, पण तिथलं सगळं ते दृश्य पाहिल्यावर आपल्या डोळ्यात स्वाभाविकरित्या पाणी येतं. कोणी पडल्यावर सुद्धा आपण पटकन चित्कारतो, अरे अरे रे. हे जे अरे अरे आहे ना, हे सामान्य माणसाचं लक्षण आहे. हा फक्त अरे अरे म्हणू शकतो, हा काही करायला उतरत नाही. याचे सुविचार फक्त भिंतीवरच राहतात. विठ्ठला मला सांगा ना, कोणाही जीवाचा, हे तर सगळ्यांना माहीत असलेलं प्रमाण आहे, मग तरी प्रॉब्लेम का? विठ्ठला कोणाला साने गुरुजींची प्रार्थना पाठ नाही सांगा ना, खरा तो, मग तरी शेजाऱ्यावर आपला एवढा जीव कसा काय? विठ्ठला तो शेजारी खास याच्यासाठीच जन्माला घातलेला असतो देवाने. याच्यात काय अवगुण आहेत त्याचा डांगोरा जगाला कोणतरी पिटून सांगणारा पाहिजे म्हणून तो असतो.
येशू ख्रिस्ताने जे अनेक उपदेश केलेत त्याच्यात एक उपदेश आहे, लव थाय नेबर विठ्ठला। ही सामान्य भावना प्रत्येकात आहे, पण दुसरा त्याच्या पुढचा असतो, तो धडपडतो, तो प्रयत्न करतो, सांगतो ना तुम्हाला उदाहरणाने सांगतो। जानकी माता जेव्हा रावणाने चोरून नेली तेव्हा ती तशी चोरून नेली म्हणून अनेकांना वाईट वाटलं, ते सामान्य लोक। काहींनी तसं होऊ नये म्हणून प्रयत्न केला पण अपयशी ठरले। कोण? बोला। रावणाला अडवणारा पहिला योद्धा, त्याचं नाव जटायू। घोटीला जाताना त्या लाया भोंगल्यात आणता काय मग तिथून, त्याच्या पुढं टाकेत नावाचं गाव आहे, सर्व तीर्थ, तिथं जटायू महाराजांची समाधी आहे। जानकी मातेला सावरण्याचा प्रयत्न करून पाहिला पण अपयशी ठरला, मरावं लागलं, रावण घेऊन गेला। मग मला एवढंच म्हणायचं आहे, सामान्य अयोध्येतल्या लोकांना मदत करावीशी वाटली, वनातल्या लोकांना करावीशी वाटली, कृती केली नाही, पहिला वर्ग। एकाला करावंसं वाटलं पण यशस्वी झाला नाही, दुसरा वर्ग। कोण? जटायू। पण रामाच्या कामात मदत केली पाहिजे, रामाला सावरलं पाहिजे असं वाटलं, केलं आणि यशस्वीपणे केलं, त्याचं नाव हनुमान विठ्ठला। या जगात ज्याची एकही योजना, एकही मोहीम अपयशी ठरली नाही, त्याचं नाव हनुमान आहे। हनुमंत ही विजयाची देवता आहे। म्हणजे जो सावरायला निघाला त्याच्याजवळ काय काय पाहिजे कळलं? एक, आपलं दुःख जाणण्या इतकी त्याच्यात संवेदना पाहिजे। दोन, त्या दुःखाला पाहिल्यावर त्याच्या हृदयाला उमाळा आला पाहिजे। दोन, आणि तिसरं, आपलं दुःख दूर करण्याची त्याच्यामध्ये ताकद असली पाहिजे, तो सावरू शकतो विठ्ठला। काय काय पाहिजे? पहिलं, ते म्हणाल एवढे उशिरा आलेत आणि आणखी मोजायलाच पाहिजे का आता? पहिलं काय पाहिजे? त्याला संवेदना पाहिजे, सेन्सेशन्स, संवेदना, सेन्स पाहिजे। असतो का आपल्याला? असतो, आपल्याला सेन्स असतो। त्याच्या घरी त्याचे सगळे मान्यवर पाहुणे आलेले असतात आणि हा बरोबर त्याला इतक्या विचित्र नावाने हाक मारतो की त्या सगळ्या पाहुण्यांसमोर त्याच्या सगळ्या इब्रतीचा पंचनामा, मुद्दाम जाणीवपूर्वक। संवेदना पाहिजेत ना। मी डोंबिवलीला कॉलेजला होतो, दाजी शास्त्री पणशीकरांची कन्या आम्हाला हिस्ट्री शिकवायला होती। इतिहासाची अशी प्राध्यापिका आम्ही पाहिली नाही। कॉलेज सुटल्यानंतर 2000 साधारण 10 साली आमची पहिली रामकथा ठाण्याच्या ब्राह्मण सोसायटीतल्या लोकांनी चित्रकूटला आयोजित केली, जिथं रामप्रभू वनवासात असताना 12 वर्ष राहिले। मी पहिल्या दिवसाला व्यासपीठावर चढायला लागलो, एवढ्यात एक गृहिणी आली, त्याही प्रोफेसर होत्या। मी व्यासपीठावर चढत असताना त्यांनी कागद माझ्या हातात दिला। मी तो कागद व्यासपीठावर बसून पहिल्यांदा वाचला। मी नंतर त्यांना भेटलो, तो त्या प्राध्यापिकेने माझ्या त्यांच्याकडे पाठवलेला होता। तिने खुलासा केला, हे सगळं गमतीदार आहे हा, आपल्याला आपल्यात काही याच्याने बदल करता येतो का ते बघायचंय का? आपल्या गाड्या फारच मेंटेनन्सवर आलेल्या आहेत। झालं असं होतं, ज्या गृहिणीने माझ्या हातात तो कागद दिला त्या ट्युशन चालवतात आणि माझ्या मॅडमची मुलगी त्यांच्याकडे ट्युशनला जात होती। त्या प्राध्यापिकेने मॅडमला आमच्या सांगितलं, 10 दिवस तुमच्या मुलीला ट्युशनला माझ्याकडे पाठवू नका। ते म्हणाले का? मी रामकथा ऐकायला चालली। यांनी विचारलं, कोण रामकथा सांगणार आहे? ते म्हणाले, कोणीतरी जगन्नाथ महाराज पाटील आहेत। त्या म्हणाल्या, जगन्नाथ महाराज पाटील? ते तर माझे विद्यार्थी आहेत। म्हणे मग 2 मिनिटं थांबा म्हणे। पटकन त्यांनी कागद काढला आणि मला आशीर्वाद देणारे एक पत्र लिहिलं, ज्याच्यामध्ये उज्ज्वल भविष्याचे अनेक आशीर्वाद होते। वाणी ब्राह्मणांकडून हे आपण शिकलं पाहिजे। चांगले कपडे घातलेला माणूस आला समोरून तर त्याच्याविषयी सद्भावना व्यक्त करायला शिकलं पाहिजे। काय?
अरे वा, खूप छान कपडा आहे हा, मस्त वाटतं. ते पाहिल्यानंतर आपल्या मनात पहिला त्याची डीटच काढावी लागते. विठ्ठला आपली भेट झाल्यावर घरी जाईपर्यंत त्याचा शर्ट नाही फाटला तर मला विचारा. हा, आपल्या नजरेत जादूच तशी असते. एखादं छान गोंडस लहान बाळ आपण कडेवर घेतलं का संध्याकाळी ताप त्याला आलाच. हा आपल्या संकल्पाचा परिणाम असतो. हा, आणि ज्याला आनंदी समाधानी व्हायचं आहे त्यांनी संकल्पाने साधू बनलं पाहिजे. सुखी व्हायचं आहे ना, जे चांगलं दिसेल ते पाहून तुम्हाला जर बरं वाटत असेल तर देव सुद्धा तुम्हाला दुःखी करू शकत नाही. चांगलं दिसलं की बरं वाटलं पाहिजे. साधा नियम, साधू नियम आहे. हा, दुष्टाला जमणार नाही. चांगलं दिसलं की, एखाद्याने जर समजा मर्सिडीज घेतली आणि तुम्हाला भेटायला आला, कुठं गपला मारला रे विठ्ठला. मर्सिडीज घेणाराला कुठं गपला मारला असं म्हणू नये, आणि मर्सिडीज घेणारानी पण ती गफला मारून घेऊ नये. विठ्ठला मी ते पत्र वाचलं, मुठभर मास चढलं माझ्या अंगावर, ऊर भरून आला. इतका आशीर्वाद, इतक्या सद्भावना, इतक्या शुभेच्छा. मी चित्रकूट परत आल्यानंतर त्यांना फोन केला. म्हटलं मॅडम तुमचं पत्र मिळालं, मला खूप बरं वाटलं. मोठ्या माणसांच्या आशीर्वादी भावना आनंद देतात. पण एक शंका राहिली. ते म्हणाले कोणती? तुम्ही त्या पत्रामध्ये लिहिताना सगळीकडे आहोजावोचे उल्लेख टाकलेत. अभिमान वाटावा असा विद्यार्थी जगन्नाथ यांस, तुम्हाला माझे खूप खूप आशीर्वाद, तुम्ही खूप मोठे व्हा, आपल्याकडे पाहून आम्हाला फार बरं वाटतं. म्हटलं मॅडम तुम्ही मला कॉलेजात असतानाही आरेतुरेच करायच्या, तुम्ही आत्ता माझ्याशी बोलताना पण आरेतुरेच करतात, मग पत्रात आहो जाओ का? मला संवेदना सांगायची. त्या म्हणाले अरे जगन्नाथ, तू जगभर जरी फिरला आणि तुला पंतप्रधान जरी ओळखू लागले तरी सगळं जग तुला आहो जाओ करेल, मी तुला अरे जगन्नाथच म्हणणार. म्हटलं मग पत्रात आहो जाओ का? त्याचं कारण असं आहे, जिच्याकडे मी पत्र दिलं ती प्राध्यापिका आहे आणि ती 9 दिवस तुझी कथा ऐकायला येणार आहे. मी जर पत्रात तुला आरेतुरे केलं तर तुझ्याविषयीची तिच्या मनातली श्रद्धा थोडी खाली येईल, त्या भीतीने मी तुला आवाजाव लिहिलंय. विठ्ठला वाणी ब्राह्मणांसारखं एवढं आपल्याला करावं लागेल. आपल्या नात्यातल्या एखाद्या माणसाला जर कोणी महाराज बोललं आपल्या समोर तर आपल्याला काय वाटतं सांगा? तो त्या माणसाला सांगतो तुम्ही महाराज बोलता, आम्ही डायरेक्ट नाव घेतो त्याचं. विठ्ठला एवढा मोठा कप आणून त्याच्या डोक्यात घातला पाहिजे का? तुमची महत्ता वाढवणं तुमची जबाबदारी आहे, तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणजे जो सावरायला निघाला त्यात सेन्सेशन्स पाहिजेत, संवेदना पाहिजे, दुसरी काय पाहिजे? दया. आपल्याकडे दया नसते, असली तर लोक म्हणतात दया कुछ गडबड है. विठ्ठला जाऊ दे, त्यांना गडबडी कळत नाही, आपलं बरं आहे. मग आता त्याच्यात संवेदना पाहिजे, तशी त्याच्यात दया पाहिजे. स्वामी विवेकानंदांचे एक शिष्य होते शरश्चंद्र चक्रवर्ती. त्यांच्या घरी स्वामीजी प्रवचन करायचे. एक दिवस रामकृष्ण परमहंसांचे गृहस्थी शिष्य म्हणजे स्वामीजींचे कोण झाले? गुरुबंधू. एका गुरुच्या हातून माळ घातलेले दोघे जण एकमेकाचे कोण असतात? शत्रू नाही, गुरुबंधू. विठ्ठला म्हणजे पुढे चालवणार कोण, याच्यावरून भांडणं होऊ शकतात ना. मग ते गिरीशचंद्र घोष आत आले. स्वामीजींचं प्रवचन चाललं होतं. महाराज चालू प्रवचनात तो माणूस घुसला आणि म्हणाला अरे नरेन, तू काय यांना सांगतो? ब्रह्म जीव ब्रह्म एक आहे, माया मिथ्या आहे, जग मिथ्या आहे. अरे तुझ्या देशातल्या लोकांना धड पोटभर जेवायला मिळत नाही, उपाशी पोटी काय अध्यात्म पटत असतं काय? आणि महाराज खरं आहे, माणसाला पोटभर मिळाल्याशिवाय अध्यात्म सुरू होत नाही. इथून पुढं आपल्या परिसरातले सप्ते मंदिरासमोर नाही,
गावच्या मोठ्या पटांगणात घ्यावे लागणार आहेत. कारण संपन्नता जशी वाढत चालली, श्रीमंती वाढत चालली ना, लोकांची अध्यात्माकडची ओढ वाढत चालली आहे. विचारा जुन्या लोकांना, एवढी माणसं सप्त्याला कीर्तनाला पूर्वी बसायची का? या सावरी देवाजवळ एवढी माणसं कधी बसली होती का? ही संख्या का वाढते? 8 दिवस आपण बघत होतो, किरवली आहे का वृंदावन आहे समजत नव्हतं. याचं कारण आहे, तुम्ही आता श्रीमंत होत चाललेत. मी तर म्हणतो जगन्नाथ महाराजाला काय म्हणायचं आहे हे कळायले अजून एक 5 वर्ष अजून जाऊ द्या विठ्ठला. माझं कीर्तनच त्या श्रोत्यासाठी आहे जो श्रोता रोज मर्सिडीज मधून येईल विठ्ठला. त्याचं कारण मला जे सांगायचं आहे ते सांगण्याकरता तुमचे काही भ्रम दूर झाले पाहिजेत ना. जोपर्यंत तुम्हाला वाटतं पैसा म्हणजेच सर्वस्व, नाही, हे पटण्याकरता तो आला पाहिजे, त्याचा भोग घडला पाहिजे आणि मग कळलं पाहिजे हे सगळं पोकळ आहे. तू काय यांना उपाशी पोटी अध्यात्म सांगतो, यांना जेवायला दे पहिलं. आपल्या देशातले लोक उपाशी आहेत हे ऐकलं आणि त्या प्रवचनात विवेकानंद रडायला लागले. ते सहन झालं नाही, खोलीतून निघून गेले. प्रवचन कोणाच्या घरी होतं? शरश्चंद्र चक्रवर्ती. बोललं कोण? गिरीशचंद्र घोष. विवेकानंद निघून गेल्यावर गिरीशचंद्र घोष त्या सभेतल्या लोकांना काय म्हणाले माहितीये? मी असा मध्ये बोलल्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं कारण तुमचा गुरु रडायला लागला, पण खरं सांगू, तुमचा गुरु मला का आवडतो? त्याला ज्ञान चांगलं येतं म्हणून नाही, समाजाच्या दुःखांना पाहून त्याची आतडी पिळवटतात आणि तो रडू लागतो म्हणून तुमचा गुरु मला आवडतो विठ्ठला. जरा सोपं बोलू महाराज, गुरु कोण असावं? एकमेकांवर गुरु गुरु करतात ते गुरु नव्हे, हा अंधश्रद्धा आहेत लोकांच्या. समाजाची दुःख पाहून जो ढसा ढसा रडतो समजायचा हा गुरु आहे. हा गुरु आहे ज्याच्या मनामध्ये समाजाच्या उत्थानाची कायम तळमळ आहे, ज्याच्या आयुष्यात स्वार्थाला अजिबात स्थान नाही, जो फक्त समाजासाठी जगतो आणि समाजासाठी मरतो, त्याला गुरु म्हणतात. ही दया त्याच्या आत असली पाहिजे. दया असून नुसती होत नाही, तिसरी गोष्ट लागते, त्याने ठरवलं सावरायचं तर त्याला सावरण्याची शक्ती पाहिजे. तुम्हाला वाटलं वाटण्याने होत नाही, तुम्ही ते करू शकला पाहिजे. सांगतो ना तुम्हाला, द्रौपदीच्या वस्त्राला जेव्हा दुःशासनाने हात घातला त्यावेळेला त्याला थांबवावं असं भीमाला वाटलं होतं का नाही? वाटलं होतं. अर्जुनाला वाटलं होतं की नाही? वाटलं होतं. धर्माला वाटलं होतं. पण आता तिला सावरली पाहिजे हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य ज्याच्याकडे आहे तो कृष्ण, त्या द्रौपदीचा सावरी देवच नाही का विठ्ठला? हे एवढं पुराण मी का लांबवलं ते लक्षात घ्या. ज्या प्रांगणात तुम्ही बसलात तिथं काय आहे हो? तिथं संवेदना आहे, तिथे दया आहे आणि तिथे आपल्याला सावरायचं सामर्थ्य आहे. कुठं शरण जावं कळलं पाहिजे. एखाद्या डोळ्यात थोडा प्रॉब्लेम झाला, डोळ्यात झाला चालेल, दृष्टीत होऊ नये. तो गेला दवाखान्यात आणि दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर माझ्या डोळ्यात असा प्रॉब्लेम झाला आहे की समोर एक माणूस जर असला तर मला 2 दिसतात, लवकर काहीतरी करा. डॉक्टर म्हणाले, पण मग तुम्ही तिघे का आलेत विठ्ठला? कळलं का? भंडाऱ्याची वेळ झाली आहे, बोला. मला 2 दिसतात म्हणून मी ज्या डॉक्टरकडे गेलो त्याला 3 दिसतात, तो काय खाक बरं करणार आहे? मला एकाने विचारलं, कीर्तन कोणाचं ऐकावं? म्हटलं खरं सांगू, माझ्या इतका जगात भाग्यवान कुणीच नाही असं ज्याचं फिलिंग 24/7 आहे, कीर्तन त्याचं ऐकावं विठ्ठला. जन्मालो दास विठोबा, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो.
कृतार्थता असली पाहिजे, हे सामर्थ्य त्यामध्ये आहे, आपण त्याला शरण गेलो पाहिजे. कोरोनाच्या काळात सावरी देवाचा अनुभव आपण सर्वांनी घेतलाय. एक सोपं बोलू का? देवतेच्या अनुभवाकरता दोन बाजू लागतात. कोणत्या दोन बाजू? एक देवाची बाजू आणि दुसरी आपली बाजू. लोक फार जमलीत आणि कीर्तनकारच जर अभ्यास करून नाही आला तर कीर्तन चांगलं होईल? कीर्तनकार अभ्यास करून आला ना, लोकांचा तपास नाही. वक्ता तो वक्ता नोहे श्रोते नव्हे. श्रोते नसले तर वक्त्याला कोण खातो? जशा ह्या दोन्ही बाजू लागतात, दोन्ही बाजू लागतात, तसं देवतेच्या अनुभवाला दोन गोष्टी लागतात. एक देवतेचं सामर्थ्य आणि भक्ताची श्रद्धा पाहिजे. ज्ञानोबाऱ्यांनी फार गोड वर्णन केलं. काय झालं? पाऊस पडला, अवनीच्या अगोदरचा काळ, चिखल करायला घेतला होता सगळ्यांनी. आहे ना अजून चिखल आपल्याकडे? सिमेंटचा होईल थोड्या दिवसात. आता ज्याला डॉक्टरांच्या गोळ्या बंद करायच्या असतील त्यांनी दररोज अर्धा तास चिखलात चाललं पाहिजे. विठ्ठला माती आहे ना, ही मातीच्या सानिध्यात राहिली पाहिजे, मातीच्या सानिध्यात राहिली पाहिजे. आता चिखल करायला घेतला, सगळ्यांनीच घेतला. त्यातला एक जण दुसऱ्यासोबत जाऊन म्हणतो, का रे झाला चिखल? तो म्हणाला चिखल झाला, जरा मी असा इकडून फेरी मारून येतो. का? कारण ज्या शेतात चिखल करायला घेतलाय त्याच्यात काय लावायचं आहे? बोला. भात लावायचा आहे ना. शब्द छान आहे तो. मी त्या केवणी दिव्याला विचारलं होतं कीर्तनात, एक मावशी मला धान लावायचं आहे. हा म्हटलं धन्य आहे विठ्ठला. बरं वाटतं का? तुम्ही तुमची नाळ जपता ना, तेव्हा तुमचं मराठी इतकं शुद्ध असलं पाहिजे ना. आता आम्हाला काही आजार नाही झाला, कीर्तन आम्ही सदाशिव पेठेत पण करतो. चारुदत्त आपलेंकडे आम्ही कीर्तन करतो, पण आपले असल्यावर तसं बोलायचं, आपले असल्यावर असं बोलायचं. विठ्ठला आता भंडारा चालू आहे ना, भोजन चालू आहे आणि बरेच तिकडे जातात म्हणून बरं आहे, नाही तर आपल्याला जागा नसती झाली बसायला. त्यांना बायपास दिलाय विठ्ठला. आपण इथं बसलोय का बायपास नाही झाली पाहिजे? जाऊ द्या. आत्ता जेवताना तुम्ही जर बोलाल तर खबरदार. काय? हे जरा राईस आण राईस. विठ्ठला लई रईस आहे तू, राईस. तो भेंडीत राहू दे. विठ्ठला राईस आपला शब्द नाही, आपण काय म्हटलं पाहिजे? भात. मग आता जे चिखल केले त्याच्यात काय लावायचं आहे? धान, भात लावायचं आहे. तो म्हणाला चिखल झाला, जरा एक फेरी मारून येतो. येतो का माझ्या बरोबर? त्याला पण नेलं. त्या दोघांची माळाची जागा सोबतच होती, कारण जे इथं लावायचं आहे ते आधी काय करावं लागतं? पेरावं लागतं. ज्या जागेत पेरतात त्याला काय म्हणतात? राब. आणि ते पेरायच्या आधी एक कार्यक्रम असतो उन्हाळ्यात. कोणता? राबणी. म्हणजे झाडाखाली जो पाला पाचोळा पडलेला असेल तो ओढायला घेऊन जायचं. काय? पंजा. ऐतिहासिक वाटायला लागलं ना कीर्तन, इतकं कठीण झालं आता. तो पंजा फिरवायचा, त्याने पाला ओढायचा. आपल्या झाडाखाली किती जरी पाला पडलेला असेल तरी काय झालं हसायला? मी काय बोललेलोच नाहीये. एक पंजा तरी दुसऱ्याच्या झाडाखाली मारायचाच. म्हणजे संध्याकाळी काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे ना. गावात कुठं पूर्वी थिएटर व्हायचे, तेवढंच कुठं झाली WWF एखादी तर तशीच. विठ्ठला काय करतील तरी काय लोक? मनोरंजनाचं साधनच. सांगू का तुम्हाला? कृष्णाची बासरी ऐकल्यावर गवळणी जशा धावत जातात, फक्त समजलं पाहिजे वरच्या वलीला भानगड झाले. आखी खालची वली तिथं बिना निमंत्रणाची. ती पण गवळण कशी जाते माहितीये? दंत धावनाचा. ती मशिरी घासत तशी तिथपर्यंत. का? आयशा लाभा जो चुकला, तुका म्हणे वाया गेला. ते गेले तिथं बघायला.
छानपैकी त्याचा राब निघाला होता. तो म्हणाला, अरे माझं झालंय आता, तुझा राब कुठं आहे? ते म्हणाले, माझा माळ बाजूला. तिथं गेले तर कुठं रोप नाही, काहीच नाही. तो म्हणाला, खरे माझ्या या जागेत रोपच दिसत नाही, काय झालं काय? बाजूवाल्यांनी सांगितलं, रोप नाही असा आरोप करू नको. तो म्हणाला, काय? ते नक्षत्र निघालं तेव्हा तू कुठं गेलता? कोणतं? मृग. काय मृग बोलता का? काही 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 नका ना बोलू. मिरिग मिरिग, हा आपली डिक्शनरी पाहिजे ना. मृग नक्षत्र जेव्हा निघालं होतं तेव्हा मी पेरणी करायला आलो होतो, तू कुठं होता? तर मी ते हल्दीला तिकडे गेलतो 10 दिवस. विठ्ठला ज्ञानोबा त्या शेतकऱ्याला समजावतात, शेतात पीक बघायला त्यांनीच जायचं जो मिरिग निघल्यावर पेराला जलता. तसं देवाचा अनुभव घ्यायला त्यांनीच निघावं जो पूजायला गेलता. विठ्ठला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पूजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जाईजे. ज्याला पुण्य पाहिजे, ज्याला आशीर्वाद पाहिजे, त्याने आपल्या घरी आलेला पाहुणा उपवाशी परतवू नये, मग तुम्हाला अनुभव चांगला येईल. तसं देवाच्या अनुभवाकरता देवाचं सामर्थ्य आणि आपली भक्ती याचा मिलाप झाला पाहिजे. आणि जेव्हा असा मिलाप होतो त्यावेळेला तो भक्त देवाच्या त्या कृपेच्या जोरावर या जगामध्ये जो वावरतो त्याचा बेदरकारपणा पाहिला. आणि लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही बिनधास्त जगभर हिंडता? महाराज म्हणतात, त्याचं कारण आहे, जोडल्यावर त्याचं जीवन कसं बदलतं? महाराज म्हणतात, आम्ही निर्भय होतो. देवानं साधारणपणे या जगाला बनवताना त्याच्यात काही बाबी आत घालून दिल्यात. आहार निद्रा भयमैथून सर्व योनीसी समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा,
प्रत्येकात या 4 भावना कॉमन आहेत. भूक लागते, झोप येते, विषय सेवावेसे वाटतात आणि त्या पलीकडे कुठंतरी एक भावना राहते की मी संपतो का काय, त्याला म्हणतात भीती. फूड, फिअर, स्लीप अँड सेक्स. विठ्ठला भजनाला लागलेल्या माणसाच्या या 4 बाबीचं हळूहळू हळूहळू नियोजन होतं. कसं? आहार, देव त्याला चांगलं खायला घालतो आणि दुसरं खाण्यातली वासना हळूहळू काढून घेतो. खायला घालतो ना, कितीन कोणतं? नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. फार मजा असते. प्रासादिक भजन मंडळात असलं तर फारच आनंद राहतो. त्याच्यातलं एक जण असा असतोच प्रत्येक मंडळात. त्याला विचारायला कसं काय झालं भजन? कालचं भजन काय निवेदन होता? खाशील तेवढे गुलाबजाम. विठ्ठला बरं, भजन चांगलं झालं तर तो म्हणतो आज काही मजा नाही आली. समजायचं आज हाल झाले. विठ्ठला खाण्याच्या वासना प्रत्येकाच्या आरंभाला असतातच. पण मग देव काय करतो, त्याला खूप चांगलं चांगलं खाऊ घालतो आणि एकदा ते खूप खूप मिळायला लागलं की मग हळूहळू माणूस त्यातल्या परिस्थितींमध्ये बदल करतो. हे हायजेनिक वगैरे आत्ता सगळं आलं, हे मिळाल्याचे नखरे आहेत. मी तुम्हाला सोपं विचारतो, तुम्ही लहानपणी म्हणजे अगदी लहानपणी पहिल्यांदा गुलाबजाम कुठले खाल्ले? देवा शपथ खरं सांगा. घरी तर तेव्हा बनवता येत नव्हते. आता ही नुसती कोडेलच बनवायची तर काय गुलाबजाम बनणार आहे. तेव्हा गुलाबजाम आपल्याला केव्हा मिळायचे? टिंग टिंग. कोण यायचा गुलाबजाम घेऊन? भंगारवाला यायचा. भंगारवाला काय घेऊन? जर्मनचा डबा, खास रद्दीचा गुजराती पेपर, आणि तो डबा असा चुरामुरा करून पहिल्यांदा घालायचा कुठे? त्याच्या त्या थैलीत. बिचाराने देश स्वतंत्र झाला तेव्हा 15 ऑगस्ट 1947 पहिली आंघोळ त्याची झालेली होती. आणि त्यानंतर तो अत्यंत पण किती किती गडबड असायची. तेवढा गुलाबजाम खाऊन झालं म्हणजे थोडा ते पाक टाक रे विठ्ठला. आता तर तुम्हाला शीतला देवीची पण चालेना. आता तुमचा कॉर्नर प्रशांत लागतो. विठ्ठला देव देऊन देऊन आपल्याला. आता तर लोक म्हणतात शुगर फ्री असतील तर आणा, गोड तेवढं उचलून काढा. देव देऊन वासना संपवतो ना आपल्या. आहाराचं हे नियोजन आहे. निद्रा, तुमचं भोजन जितकं कमी होईल तितकी झोप कमी. जेवण जास्त केलं जास्त झोपावं लागेल. सप्त्यात जागरण करणाऱ्यांना सांग नाही, ज्या दिवशी तुम्हाला जास्त जागायचं असेल त्या दिवशी तुम्ही कमी खायचं. म्हणजे तुम्ही जे करता मी त्याच्या उलट सांगितलंय. विठ्ठल का हा रात्रभर जागतो, तो खात खात जागतो. तो यांनी या आणलं जरा, त्यांनी ते आणा, त्यानंतर चला काहीतरी आणून ठेवा. मग पावभाजी, वडापाव इथपासून तर पार असा पदार्थ नाही की जो सप्त्याच्या नावावर नाही. आणि ते सगळं केव्हा खायचं? तुम्ही जितकं जास्त खाल तितकी निद्रा अधिक घ्यावी लागणार. मग देव काय करतो? नामात राहणाऱ्या माणसाची निद्रा कमी कमी करतो. पळून गेली झोप होते पाप आडते. ही व्यवस्था लागली निद्रेची. झोप येत नाही वाट्याला. तिसरं विषयाची आसक्ती आहे. देव काय करतो? त्याला उच्च उत्तम प्रतीचे भोग देतो आणि त्या भोगाच्या उपभोगाने हळूहळू त्यातली आसक्ती कमी होऊ लागते. तेन त्यक्तेन भुंजिता. देवाच्या कृपेनं तुमचे भोग पहिले समृद्ध होतात. मला सांगा ना, आपल्या बाजूने आता रोल्स रॉयस जरी गेली तरी लोक अशी सुद्धा मान तिरपी करत नाही. 25 वर्षापूर्वी गावात फटफटी आली तर लोक पोरं माग धावायची. विठाला मग तुम्ही
तुम्ही आता त्या रोल्स रॉईस कडे का बघत नाहीत? कारण तुम्हाला आता इतकं प्राप्त झालं की आता त्याच्यातल्या वासना मेल्या, त्याच्यातली आसक्ती संपली, आता काही त्यातलं रस राहिला नाही. देव ते भोग देऊन त्यातली आसक्ती काढतो. पण एक गोष्ट अशी आहे ना, ती आपल्या मानगुटीवरच बसलेली असते. तिचं नाव आहे भय. भय नाही विठ्ठला, भय म्हणजे भीती, आणि तिथं कायमच राहते. त्यांची तर मोठी यादी करून ठेवली. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, विद्ये नृपालाद भयम, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, रूपे जराया भयम. हजारो यादी ठरेल, प्रत्येकाला भीती असते. आणि सोबत सांगू, तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढ्या वस्तू गोळा केल्या त्या फक्त एकाच गोष्टीसाठी, त्याचं नाव आहे भीती. करा तपास. तुम्ही पायात चप्पल का घालता? पायापासूनच सुरुवात करू ना. पायात चप्पल का घालता? काटा टोचेल ही भीती. डोक्यामध्ये टोपी का घालता? सनस्ट्रोक बसेल ही भीती. हेल्मेट का घालता? हेल्मेट डोक्यात घालायचं असतं, बाईकच्या आरशीला नाही. विठ्ठला, त्या दिवशी मी बाईकवाला हातात घालून चाललो, तुम्ही हेल्मेट का घालता? ऍक्सिडेंट झालेल्या माणसाचा हेल्मेट किती घासला हे बघा, न घालणाऱ्याला घालण्याची सवय लागेल. रक्षणा उपाय करुणी आसे, रक्षणा उपाय करुणी आसे, रक्षणा उपाय करुणी आसे, रक्षणा उपाय करुणी आसे. तुका म्हणे वाये मरणाचे भय, तुका म्हणे वाये मरणाचे भय, तुका म्हणे वाये मरणाचे भय, तुका म्हणे वाये मरणाचे भय. रक्षणा उपाय करुणी आसे, रक्षणा उपाय करुणी आसे, रक्षणा उपाय करुणी आसे, रक्षणा उपाय करुणी आसे. काय गोड प्रमाण दिलं तुम्ही. हे मॅचिंग सेंटर पण झालं आणि कट पीस पण झालं. विठ्ठला, रक्षण उपाय करोनी असे. तुम्हाला भीती आहे ना, तुम्ही संध्याकाळी देवाजवळ अगरबत्ती का लावता? भीती आहे ना, कारण हा सुगंध दरवळला तर इथं देवाचा वास आहे कळेल, आणि देवाचा वास नसला तर अवदसा तिथे येऊन राहते. म्हणजे देवाजवळची अगरबत्ती भीतीनंच लावली आहे, आणि मच्छरसाठी लावलेली तरी भीतीनच ना. तो आला तर, पण आपल्या उदबत्त्या उपयोगालाच येत नाही. देवासाठी लावली तिच्याने देव येत नाही, आणि मच्छरसाठी लावली तिच्याने मच्छर जात नाही. विठ्ठला, मग अशा भयाने हे विश्व पादाक्रांत केले. पण तुकोबाऱ्यांच्या चर्येवर कुठेही भीतीचा कवडसा दिसेना, भीतीचा एक अंश दिसेना. भगवद्गीता म्हणते, या जगात खरा श्रीमंत कोण? जो भीत नाही तो. दैवी संपत्ती सांगितली ना भगवद्गीतेने. त्याची सुरुवात काय आहे? अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती. लक्षात ठेवा, वाल्याला घरी विचारायला पाठवण्याची ताकद नारदांच्या निर्भयतेत होती. विठ्ठला, तो काय नारदांची ती गळ्यातली माळ पाहून शिष्य नाही झाला. नारदांचा शिष्य होतो वाल्या. त्याचं कारण काय? त्याने प्रश्न विचारला होता. महाराज, बरेच महाराज इथून गेले, पण मी तलवार उगारल्यावर ते घाबरलेत. असा पहिला हबप पाहिलाय मी आज. तो म्हणतो, कोणता? मी तुम्हाला मारायला धावलो, तुम्ही प्रतिकारही केला नाही, तुम्ही पलायनही केलं नाही. याचं कारण मला सांगा. वाल्याच्या प्रश्नाचा जन्म नारदांच्या निर्भय वागण्यात आहे. त्यामुळे साधूचं जीवन काय असावं? निर्भयता. तुकोबाराय म्हणतात,
आम्ही हरीचे दास आहोत, आम्हाला भीती स्पर्श करत नाही इथं तिथं असं कुठंच नाही. कारण बऱ्याचदा भय आणि निर्भय हे जागांवर पण अवलंबून असतं. कारण तुकाराम महाराजांनी विशेषण दिलंय त्रैलोकी भय नाही. कारण काही माणसं त्यांच्या त्यांच्या जागेत निर्भय असतात. तुम्हाला सोपं सांगतो, तुम्ही समजा बाईकवर चालले असले तर कधी कधी एखाद्या गावात संघटना असते. कोणाची? बाईकवाल्यांवर लई जीव त्या संघटनेचा. कोणाची? कुत्र्याची. तुम्ही दिसले की त्यांना असं वाटतं याला काय करून काय नाही. ते कुत्र तुमच्या मागे लागतं, ते कुत्र तुमच्या मागे धावतं. कुत्र्यांनी मागे धावावं का धावू नये? धावावं. उलट जेवढी जास्त कुत्री मागे लागतील तेवढे तुम्ही तुमच्या मुक्कामाला लवकर पोहोचता. विठ्ठला ते कुत्र मागं लागलं, मागं लागलेल्या त्या कुत्र्याची तुमच्या मागं लागण्याची जी धाव रसिकेत चालली ती कुठपर्यंत असते? ते कुत्र तुमच्या मागं धावत येतं कुठपर्यंत? तुमच्या घरापर्यंत, मग पुढच्या गावापर्यंत नाही. त्या कुत्र्याची रेंज जितकी आहे, त्याची हद्द जितके ते तिथपर्यंतच. माणसाच्या सोडावं, ते कुत्र कुत्र्याच्याही मागं लागतं. त्यांच्यात पण माणुसकी नाहीये. विठ्ठला बरं, त्याला इतकी रेंज असते ना, तो तिकडूनचा कुत्रा बलदंड असला आणि हे पार वातट असलं तरी हे ह्याव ह्याव करायला लागले ते मागच सरकतं, रिव्हर्स. त्यालाही माहिती आपण इथं आपला निभाव लागणार नाही का? एरिया त्याचा आहे. आपण रोमिंग आहोत, आपण माघार घेतलेली बरी. तो माग माग येतो, हा पुढं पुढं जातो. कुठपर्यंत? याची गल्ली जिथपर्यंत आहे ना तिथपर्यंत तो मागं जातो. याची गल्ली जिथं संपली ना तो तिथं टर्न अबाउट. तो इकडे येऊन मग आता अगदी फुटकार टाकायला लागतो, भुंकायला लागतो. मग हे पण शेपूट गाळत तिथपर्यंतच थांबतं का? त्याला माहिती आहे तो इकडं रोमिंग तरी होता, आपण तिथं आउट ऑफ नेटवर्क आहोत. कुत्र्याच्या ठिकाणी असलेली निर्भयता त्याच्या क्षेत्रापुरती आहे. दुसऱ्या क्षेत्रातलं प्रत्येक प्रांत आहे ना. तुमच्या डोळ्याला इजा झाली आहे आणि तुम्ही पोटाच्या डॉक्टरकडे गेले चालेल, त्याचा प्रांत आहे. निर्भयतेचा सुद्धा प्रांत आहे. एक जण दुसऱ्याच्या एरियात दखल देत नसतो. विठ्ठला मग ते तिथं पण प्रतिज्ञा म्हणतात, सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग तो पण सांगतो आम्ही तुमच्या एरियात येतो का? नाही. मग तुम्ही आमच्या एरियात. सगळीकडे तसंच आहे. विठ्ठला बाकीचं जाऊ द्या. एका स्टँडवरची रिक्षा दुसऱ्या स्टँडवर चालेल? त्यानंतर अरे यो बाहेरचा आहे, याला पहिले काढा. नाही चालत ना. फार कशाला दुसऱ्या दिंडीतला आपल्या दिंडीत चालतो का सांगा ना. तो तर अरे याचा दाखला काय बघा, कुठल्या दिंडीतला इकडं कसं काय आला. मला काय म्हणायचं आहे, अशा परिस्थितीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय जगभर फिरतात आणि त्यांच्या निर्भयतेला तसभर धक्का लागलेला नाही. लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही ह्या जगामध्ये त्रैलोक्यात निर्भयतेने फिरता, कशाच्या जोरावर? देव उभा मागे पुढे, 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 देव उभा मागे पुढे. उगवी को
आपल्याजवळ असलेली निर्भयता आहे ना, बऱ्याच लोकांकडे निर्भयता असते, पण त्या निर्भयतेचं कारण भगवंत पाहिजे. हा, तुम्हाला एखादा माणूस जर आधार देऊन म्हणाला, महाराज तुम्ही काय घाबरता, आम्ही तुमच्या मागं आहोत. हा, कोणीच कोणाच्या मागं उपयोगाचं नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी, इतर सोयरी भली भली. भक्ताची धमक आणि भक्ताची चमक ही फक्त भगवंताच्या जोरावर पाहिजे. त्याने फक्त एवढं म्हटलं पाहिजे, माझा पांडुरंग मला सांभाळतो, या जोरावरच त्यांनी निर्भय असलं पाहिजे. आपली निर्भयता कुठं पण असते, म्हणजे भाऊशी वाकडं नदीवर लाकडं. हा हा विठ्ठला, वारकऱ्याच्या मुखात फक्त एवढा शब्द पाहिजे, माझा पांडुरंग मला सांभाळतो. आणि महाराज तो सांभाळतो. आपल्याला नीट दिसत नाही, हाच प्रॉब्लेम आहे. तो सांभाळतो ना. आपल्या संवेदना तितक्या तीव्र आहेत का की तो ओळखता येतो? हो अरुणजी, सांभाळतो ना देव. नाही तर चौथी पुण्यतिथी असते आपली आता. विठ्ठला, कोरोना कधीच उचलली असते आपल्याला तर पहिली उचलली असते. हे लय बडबड करतात. विठ्ठला, बरं आपल्यासाठी नवस पण लय. विठ्ठला, पण देव सांभाळतो ना महाराज, देव सांभाळतो. तो सांभाळतो कसा हे कळण्यासाठी भजन करावं लागतं. त्याच्या लीला अद्भुत आहे. तो आपण धुंदीत आणि कुठेही कसंही जगतो, कळत नाही ही समस्या आहे. तो सांभाळतो हे सत्य आहे. एक जण असा रस्त्याने चालला होता, पलीकडच्या गावात जायचं होतं त्याला. 9:30ची निघण्याची वेळ होती, 10:30ची ट्रेन होती. पंढरपूरून आला होता आणि परभणीला जायचं होतं. विठ्ठला, हे तिघे जण ऐकत नाही, त्याच्यामुळे मला हा हट्ट मान्य करावा लागला. संजय, साई आणि रघु. मी म्हटलं तुम्ही तिघे म्हणजे संसारच. जाऊ दे, लई जरी यांचा प्रॉब्लेम आहे इथं. संजय, साई आणि रघु म्हणजे संसार नाही का? विठ्ठला, महाराज काही करा तुम्ही 2 वर्ष आम्हाला नाही म्हटले. अरे म्हटलं आमचा वर्षांत भजनोत्सव पंढरपुरात आहे, तिथला काला करून निघालोय. बरं दिवस असा ट्रॅफिकचा निघाला होता. किरवलीत कधी ट्रॅफिक होतं का? विठ्ठला, 15 मिनिटं तर तिथून इथं लागली आम्हाला यायला. त्याला जायचं होतं, मध्ये एक जंगल होतं. निघताना तो गेला जंगलामधून. फक्त अगोदर एक माणूस भेटला आणि त्याने याला सांगितलं, सांभाळून जा हा, या जंगलात 5 वर्षापासून एक भूत राहतं. एवढं म्हटल्यावर काय गरजच नाही, माणसं लगेच जुळवतात. हा आज आमुष आहे, सांजचा टाइम झाली. पिंपळ आणि चिंचेचं झाड असले होतं बघायलाच नको. वारा सुटला, पाला पाचोल्यातून गेली होती आंधळीच. कसं काय काय खडबडला, कसं काय आवाज झाला, तिकडून पिंगळा, इकडून ह्यान त्यान सगळंच. महाराज त्याला भर थंडीत घाम फुटला हो. तो गेलोच आता, मेलोच आता. असं चालता 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 एक माणूस त्याला दिसला लांब. त्याला पाहिल्यावर याचा जीव भांड्यात पडला. तो आता चिंता नाही. भेटला एकदाचा कोणीतरी, याने त्याला नमस्कार केला. तो याच्याशी बोलायला लागला. याचं निरीक्षण त्याने केलं. निरीक्षणाने कळतं ना, फेटा असा दिसतो म्हणजे गाडीत बांधलेला असावा. विठ्ठला, निरीक्षणाने अंदाज येतोच ना माणसाला. मग त्या माणसाने ह्याला विचारलं, का हो महिना कुठला चालू आहे? तो जानेवारी लागला. पहिला दिवस आहे आज वर्षाचा. 9 वर्ष अभिनंदन. दिवस थंडीचे आहेत. वर्ष बदलल्यावर देवाने थंडी लॉन्च केली परत. एवढ्या थंडीत तुला कसं काय घाम फुटलाय? तो म्हणतो काय सांगू, आहे ते बरं आहे. ते म्हणाले का? अरे या जंगलात शिरायच्या आधी मागच्या गावातल्या लोकांनी सांगितलं नीट जा का 5 वर्ष झाली या जंगलात एक भूत आहे.
कोणी सांगितलं तुला? अशा अफवा कोणीही पसरतं. कोणी सांगितलं तुला या जंगलात भूत आहे, भूत आहे? भूत वगैरे काहीच नाही. हा म्हणतो ठीक आहे, तर तू म्हणतो बाबा भूत वगैरे काही नाही, पण तू कसं काय म्हणू शकतो काय जंगलात भूत नाही? तू तर खरंच नाहीये. म्हणाले कसं काय? अरे मला मरून 5 वर्ष झाली, अजून एकदाही दिसलं नाही, कसं काय भूत आहे? विठाला कोणशा जापत तो बरा झाला. अरे खाक बरा झाला, तुलाच खाणार आहे आता. मला म्हणायचं काय, बोलत होता कुणाशी? भूताशी. कळत होतं का भूताशी बोलतोय? अशा कितीतरी घटना आपल्या आयुष्यात घडल्यात श्रोते हो, जिथं देव आपल्याला सांभाळतो, पण सांभाळणारा देव आहे हे दिसतं, हे कळतं. भजन त्याच्यासाठीच आहे, देव सांभाळतोच. देव उभा मागे पुढे. जरा सोपं बोलू का? आपल्या मनासारखं होतं ना तेव्हा पण देव सांभाळतो असंच म्हणावं, आणि काही वेळेला आपल्या मनाच्या विरुद्ध होतं तेव्हा पण देवच सांभाळतो असं म्हणावं. हा, नाही तर काही लोक लगेच देवा नाराज, हो ते आला भेटला आणि मला नाही भेटला. पंक्तीत बसले होते, इतका पुण्यवान, याच्यापर्यंत वाटत आले गुलाबजाम संपले. मग याला वाटलं होतं त्या बाजूला तरी मी आधी बसलो असतो, कारण त्याला ती सीट यांनी दिली होती, त्या वॉर्डातून तो निवडून आला. विठ्ठल बाजू आल्यापर्यंत आला. गुलाबजाम काही काहींचे नशीबच तसे राहतात. म्हणजे गायक झाला आवाज बसला, महाराज झाला तारीख नाही, हॉटेल टाकला लॉकडाऊन पडला, मुसलमान झाला रोजाचा महिना आला. विठ्ठल कीर्तनाला जातील तर महाराजच येणार नाही, जेवायला बसतील तर भातच संपतो, वरण येतं तर भाजी. कपाळच असा आणलेला असतो, कुठला ब्रँड आहे का माहिती. विठ्ठल गुलाबजाम आला, त्याच्या बाजूला संपला. असा तनतनला देवा, एक माळ जप करतो काय फायदा? आता एक माळ जप ते एका क्रेडिट कार्डवर किती शॉपिंग करतो. फार बॅलन्स निगेटिव्ह मध्ये चालला आपला. महाराज फार वाईट वाटलं. रात्रभर वाढणारावर राग ठेवला. विठ्ठला अंधश्रद्धावाले लोक छान सांगतात, त्याच्या पोटान शाया निघला. विठ्ठला हा वाढाला होता ना तो, बादली त्याच्याच हातात होती, अशी बादली. काही नका करू, एखादा माणूस बदनाम करून सोडता तुम्ही. गुलाबजाम मिळाला नाही, रात्रभर वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अशी बातमी आली, देवाचे पाय धरून ढसाढसा रडला. का? जेवढ्यानी गुलाबजाम खाल्ला होता त्या गुलाबजाम मधून खाणाऱ्यांना विषबाधा झाली, हा वाचला. विठ्ठला श्रोते हो, भजन केल्यावर मिळणं ही देवाची कृपा आहे एवढंच समजू नका. भजन केल्यावर एखादी गोष्ट नाही मिळणं ही सुद्धा भगवंताची आपल्यावर कृपा आहे. तो मला मागे पुढे उभा राहून सांभाळतो. मी चिंता करण्याचं कारण काय? विठोबा सावरी देव आहे म्हणजे तो सावरणारा देव आहे ना. ऑस्ट्रेलियात एक वणवा लागला होता, किती प्रार्थना केली, उपाय केले, विजला नव्हता. पण ऑस्ट्रेलिया खंड म्हणजे सामान्य नाही, भारतापेक्षा मोठा आहे आकाराने. आपल्या राशीला लागलेला ग्रह आहे क्रिकेट टीमच्या. विठ्ठला
आपल्या वर्ल्ड कपचा नेहमी नाच तेच केले विठ्ठला. त्या पिवळ्या पायीच गोल्ड आपलं येत नाहीये. काय झालं महाराज? सगळ्यांनी प्रार्थना केली, देवा आमचे उपाय तिथे पडलेत, आता करू काय? बरोबर वणवा लागला होता, तेवढ्याच जागेवर ढग भरून आले आणि इतका जोराचा पाऊस पडला तो वणवा विझला आणि जीव वाचले. देव उभा मागे पुढे, पावला पावलाला भगवंत सांभाळतो, देव आपली काळजी घेतो. फक्त भजन केल्यानं तो विश्वास येतो आणि मग ती माणसं अशी धडपडत चालत नाही, त्यांच्या चालण्याला एक आत्मविश्वास असतो. ती माणसं अशी संकोच करत जगत नाहीत, त्यांच्या जगण्याला अशी मस्ती असते. हो, एखादा साधू चाललाय तर साधू चाललाय हे सांगायची गरज पडली नाही पाहिजे. त्याचं चालणं साधू आहे, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. भगवंत सांभाळतो. तुकोबारायांचा तो अनुभव आहे. आणि ज्या वेळेला जसा पाहिजे तसा होतो, जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी. जगद्गुरु तुकोबारायांच्या वाङ्मयात आलेली लोककथा आहे. एक पक्षीनी आपल्या पिलांना चारा आणत होती आणि घरट्यात आणून त्यांच्या चोचीत ती घालायची. चारा आणायला बाहेर जायची आणि घरट्यातल्या पिलांना खायला घालायची. हल्ली असं होतं, पिलं घरट्यात उपाशी आणि हा पक्षी ढाब्यावर विठ्ठला. मी काय ढाब्याच्या विरोधात नाही, फक्त ढाबे तुमचे असू द्या. तुमच्यावर चालणाऱ्या बंदुकीवाल्यांना कमाई देणारे ढाबे नकोत. व्यवसाय प्रधान भूमिका तुम्ही घेतल्या पाहिजे. आणि चांगलं आहे, किरवलीची जत्रा आहे आणि या जत्रेतले सगळे विक्रेते हिंदू आहेत, बरोबर ना संजय? बघा बरं विठ्ठला. 1 जानेवारी आहे, इथून पुढं पहिला दिवस आहे. प्रत्येक गावच्या उत्सव समितीनी, सप्ताह कमिटीनी हा निर्णय बारीक विचार करून घ्या. ज्यांना आपला देव मान्य नाही त्यांना देवाची जत्रा कशी काय मान्य पाहिजे विठ्ठला. भले माझी कीर्तन सगळ्या सप्त्यात नाही होणार किंवा नाही होऊ शकत, पण हा विचार तर प्रत्येक सप्त्यात होऊ द्या विठ्ठला. त्या पिलांना तो चारा आणून ती द्यायची. एक दिवस पक्षीनी चारा घेऊन आली, पिलाच्या चोचीत भरवत होती आणि भरवत असताना आपल्या आईचा चेहरा रोजच्या सारखा नाही हा पिलाने ओळखला. पिला आपल्याला फार चांगली ओळखतात. हा, वपू काळे म्हणतात, आपल्याला ओळखणारं कोणतरी जगात असावं म्हणून देव आपल्या पोटी मुलं जन्माला घालतो. आपल्याला सगळ्यात चांगलं ती ओळखतात. बघा तुम्ही, ज्या दिवशी घरात त्या दोघांचं भांडण होतं त्या दिवशी घरातली सगळी मुलं अभ्यासाला बसलेली असतात. न सांगता करी सर्व का. काय कारण हो? यांचं दोघांचं भांडण चालू असताना ते अभ्यासच करतात का? त्यांना माहितीये भांडण यांचं चाललं, पण आपण थोडी पण गडबड केली तर आहेर आपल्याकडे पडेल विठ्ठला. याचा अर्थ मुलं आपल्याला सगळ्यात चांगलं ओळखतात. त्या पिलाने विचारलं, आई तुझ्या चेहऱ्यावर चिंता का ग? ती आई म्हणाली, बाळा मी तुम्हाला सांगू कसं आणि तुम्हाला कळेल कसं का? मी तुम्हाला जो घास भरवते आहे ना, हा शेवटचा घास आहे. म्हणे कसं काय शेवटचा? तुम्हाला कळत नाही बाळानो, आपण ज्या घरट्यात आहोत ना, याच्या वरच्या फांदीवर एक ससाना येऊन बसलाय जो आपला गळा घोटणार आहे. आणि ज्या झाडावर आपण आहोत त्याच्या खाली एक पारधी धनुष्याला नेम बाणाचा लावून बसलाय. प्रत्यंच्या ताण घेऊन नेम आपल्या दिशेने नाही. जर आपण घरट्यात राहिलो तर आपण पारध्याकडून मरणार आणि उडण्याचा प्रयत्न केला तर ससाण्याकडून मरणार. बाळानो, हा शेवटचा घास आहे. लहान बाळ फार आशावादी असतात. त्या बाळाने विचारलं, आई अशी अडचण या जगात फक्त आपल्यालाच येते असं तर नाही ना? मग अशा अडचणी जेव्हा कोणाकोणाला येत असतील तेव्हा ते याच्यातून कोणताच मार्ग काढत नसतील का? याच्यातून त्यांना सावरायला कोणीच नाही का? ती पक्षीने म्हणते,
बरं झालं बाळानं तुम्ही लक्षात आले का. आपल्या परिसरात सावरी देव असताना आपल्याला कोणीच सावरायला नाही असं होईलच कसं. मग काय करायला पाहिजे की तो आपली काळजी घेईल, तो आपल्याला सांभाळील. ते म्हणाले त्याचं भजन केलं की तो सांभाळतो. एक तत्व नाम दृढ हरी माता हरिसी करुणा येईल तुझे, हरिसी करुणा येईल तुझे, हरिसी करुणा येईल तुझे. हरी मुखे म्हणा, 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 पुण्याची गणना पूर्ण करे, पुण्याची गणना पूर्ण करे, पुण्याची गणना एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीसी करुणा येईल तुझी. देवाला तुझी करुणा येईल ना, पोचविल ना तो 10:30 पर्यंत कल्याणला. आपण भजन करायचं आणि त्या पक्षीनी सह ती पिलं भजनाला लागली. एक गोष्ट श्रोतेव लक्षात ठेवा, देव आपल्याला सांभाळतो, सांभाळण्याचं त्यांनी कंत्राटच घेतलंय, पण आपण भजनात राहणं ही आपली जबाबदारी आहे. अडचणी डोंगरा एवढ्या आणि तरी रविवारी काळी पिशवी. मग वाट बघ विठ्ठला. मला सांगा, लग्नाला ज्यांनी 10 लाखाचा ऑर्केस्ट्रा लावला तो जर म्हणाला माझी जरा कंडिशन खराब आहे, लोक उसने पैसे देतील का? बोला विठ्ठला. मग ते म्हणाले आपल्याला भजन करावं लागेल. श्रीराम जय राम जय जय राम. थांबा थांबा थांबा, तुम्ही करा घरी जाऊन, मला जायचंय. मग ते भजन सुरू झालं. देवाला प्रश्न पडला आता मदत करावी कशी. का जर ससाना बाजूला केला तर हा बाण लावलेला बसलेलाच आहे. बरं जर याला बाजूला करावं तर ससाना आहे. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरुनी. देवाने भुजंगाचं रूप घेतलं. नागाचं रूप घेऊन आलेला परमात्मा पारध्याच्या पायाला दंश करतो. हातातल्या धनुष्य बाणाचा नियम चुकतो. निघालेला बाण पक्षांना लागायच्या ऐवजी वरच्या ससाण्याला लागतो. पारधी पडतो, ससाना पडतो. भजन करणारी पिलं वाचतात. त्यांनी निर्भय राहण्याचं कारण देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली धनराज महाराज ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली. तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा. विठोबा नंतर गाऊ आपण. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. किरवली ग्रामस्थांनी आपल्या ग्रामाचं वैभव सावरी देव आणि महाराज किती आनंद वाटतो. मला वाटतं ह्या मंडपात असं गाव नसेल का त्या गावचा माणूस या परिसरातला इथं आता नसेल. किती चांगली गोष्ट आहे. खरं सांगू, सूर्य पूर्वेला उगवतो पण काळोख सगळ्या दिशांचा घालवतो. सूर्य उगवतो पूर्वेला पण दिवस सगळ्या दिशांचा. तसा सावरी देव राहतो किरवलीला पण आहे मात्र सगळ्या परिसराचा. त्या सावरी देवाने आपल्यावर कृपा करावी, नीतिमूल्यांवरची श्रद्धा वाढावी, नाम भजन सेवा आणि भक्ती यांची वृद्धी व्हावी. सावरी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. देवाला सांगूया, देवा ह्या नववर्षाला सगळ्यांचं भलं हो, सगळ्यांना आनंद प्राप्त हो, सगळ्यांचे बंगले नवे हो. कारण पुढच्या वर्षी तू नव्या बंगल्यात असणार आहेस. तू पण तुझी जागा आता आणखी विस्तृत घेणार आहेस. आपल्याला देवाने आशीर्वाद दिलेत. भगवंताला आपणही नव्या जागेत त्याचा काळ आनंदाचा जावो, प्रेमाचा जावो अशा शुभेच्छा आपण देणार आहोत. कीर्तन थांबवताना एकच फक्त फेरबदलाची सूचना. आमण्याला होणारी राधाकृष्ण कथा शहापूरच्या नियोजनातल्या बदलामुळे 16 जानेवारीच्या ऐवजी
11 जानेवारी ते 16 जानेवारी या काळामध्ये राधाकृष्ण भक्ती कथा संपन्न होणार आहे. वेळ दररोज सायंकाळी 6 ते 9 अशी असेल. दिलीप केने यांच्या प्रांगणामध्ये हा राधाकृष्ण कथेचा उत्सव होईल. आपल्या परिसरात आपण रामचरित्र अनेकदा केलं, कृष्णचरित्र केलं, पण राधाराणीच्या चरित्राचा फार विचार झाला नाही. त्याकरता हे स्पेशल एडिशन आहे. आपण सर्वांनी लाभ घ्या. इतक्या दूरवरून येताना अनेक समस्या पार करत जेमतेम इथं संपायच्या वेळेच्या आत पोचलो. हे सावरी देवाचे आमच्यावर कृपा म्हणा आणि झालेली अल्पस्वल्प सेवा तुमच्या पुढ्यात मांडतो. पुढच्या आणखी लांबच्या प्रवासाला मला निघायचं आहे. या युवकांनी हे जे सगळं कार्याला दिलेलं मोठं स्वरूप आहे, या किरवलीच्या युवकांकरता आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. आमचे तेजस महाराज, विठोबा महाराज आणि परिसरातील सर्व गायक वादक. मुख्य म्हणजे माझा घसा आज पूर्ण बसलेला आहे, पण तुम्ही साऊंड इतकं छान ऑपरेट केला, मला अजिबात बसक्या आवाजाचा फील आला नाही. तुम्हालाही धन्यवाद आहे. आपल्या सर्वांच्या हृदयातल्या भगवंताला वंदन करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल. बोलिली जय कुरे वेडी वाकुनी उत्तरे नाही विचारी अधिकार मिळा तुका भक्ती ज्ञानेश्वरा राखा पाया ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतन की जय. जय श्रीराम. पंचकृषीतल्या आलेल्या सर्व भाविक भक्तांना ग्रामस्थांच्या वतीने रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी आपल्या परिसराचे वैभव, आपल्या भिवंडी तालुक्याचे वैभव भाषाप्रभू जगन्नाथ महाराज यांनी वेळेत येऊन कार्यक्रम रूपी सेवा पार पाडली. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार.